तिसरी गोष्ट, मी सरपंचाचा मला फोन आला, सरपंच बोलतात मला राजशी बोलणं झालं होतं, ते यांना का माहित नव्हतं. नाही मला माहितच नाही. हा, राजशी आणि सरपंचाशी बोलणं झालं होतं असं सरपंच म्हणणं आहे. राजचं म्हणणं आहे, माझं त्यांचं बोलणं आमचं दोघांचं झालं होतं, तुम्हाला का माहित नाही म्हणून सरपंच बोलले. त्यांचा मी कामात असताना फोन उचलला पण राजचं मी रात्री जो व्हिडिओ बनवला आहे, पाठारी वहिनी सचिनच्या घरामध्ये पाणी गेलं, त्यांचं नुकसान झालं, त्याच्यावर तो व्हिडिओ बनवला मी. मला जी माहिती मिळाली रात्री 9 वाजता, त्यांनी सांगितलं अशा प्रकारचं पाणी आलं, इकडनं आलं तिकडनं आलं. तर त्या तुळशीदास पटेलच्या भाडेकरूने जे मटेरियल टाकलं आहे तो दाखव जरा. हे कॉन्क्रीट टाकलं त्यांनी, ह्या कॉन्क्रीटला पाणी जायला रस्ता ठेवला नाही, त्यामुळे पाणी पूर्ण यांच्या घरात घुसलं. ग्रामपंचायतचा नियम असा आहे, कोणतंही बांधकाम करताना, कोणतंही कन्स्ट्रक्शन करताना तुम्ही घर मालकाने ग्रामपंचायतला अर्ज द्यायला पाहिजे, तुम्ही विचारायला पाहिजे हे करू का, किंवा रीतसर केलं पाहिजे आणि त्याचा सांगितलं पाहिजे पंचायतला हे आम्ही करतोय अशा प्रकारचं. त्यानंतर असे प्रॉब्लेम होणार नाही. आता याला जबाबदार कोण मला सांगा. त्यांनी अनधिकृत बांधकाम केलं. पंचायतचं कोणाचा प्रत्येक वॉर्डमध्ये तुमचे सदस्य आहेत, त्यांचं लक्ष आहे कोण गावात काय करतो, कुठून काय येतो, कुठे बांधकाम करतो, याच्यावर कोणाचं लक्ष आहे. आज त्या भाऊजींचं सिमेंट भेटलंय आणि त्या ह्याचं बरंच नुकसान झालं. मी आता पाहिलं तर म्हणजे पहिल्यांदा ग्रामपंचायत चुकी आहे. दुसरी गोष्ट, यांनी माहिती देऊन पण ग्रामपंचायतीला आले नाही. तिसरी गोष्ट, मी सरपंचाचा मला फोन आला, सरपंच बोलतात मला राजशी बोलणं झालं होतं, ते यांना का माहित नव्हतं. नाही मला माहितच नाही. हा, राजशी आणि सरपंचाशी बोलणं झालं होतं असं सरपंच म्हणणं आहे. राजचं म्हणणं आहे, माझं आणि त्यांचं बोलणं आमचं दोघांचं झालं होतं, तुम्हाला का माहित नाही म्हणून सरपंच बोलले. त्यांचा मी कामात असताना फोन उचलला पण राजचं माझं बोलणं झालं होतं. पण हे असे प्रकार होऊ नये, कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून पहिल्यांदा बांधकाम कोण करतंय याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे पंचायतनी, किंवा आजूबाजू कोणतरी सांगितलं पाहिजे माझ्या आजूबाजूला कोणतरी भाडेकरू आलाय आणि त्यांनी हे मटेरियल टाकलंय, ते पहिल्यांदा येऊन बघा कुठे ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित केली का. आता त्यांच्या हिशोबाने कुठं प्लॅनिंग आहे त्यांच्याकडं, भाडोत्र्यांकडं. ते तुळशीदास पटेलचे भाडोत्री आहेत, काहीतरी भुजी वगैरे लावतात, त्यांच्याकडे कुठलं प्लॅनिंग असणार आहे गटार काढायचा, कोणतंच नाही. आणून मटेरियल टाकलं फक्त आणि त्याच्यामुळे रात्री फोडल्यानंतर हे पाणी कमी आलं, बरोबर ना. पण काय उपयोग, नुकसान झाला काय. ग्रामपंचायतने गटार काढून दिली पाहिजे. ग्रामपंचायतला विनंती आता माझी, आता झाला ठीक आहे प्रकार, गावात सगळीकडे जाणार आहे मी. वरून जे येणारं पाणी आहे ते दाखव समोर. ही गटार समोर दिसते, गटार ती काय परिस्थिती, गटारात पाणी जाते का, नाही जात. किती वर्षापूर्वीची गटार आहे, गटार मातीने भरलेली आहे तशी. ती गटार खोदून त्या गटारात पाणी जाणार कुठे, पुढे बंद आहे. म्हणजे या गावाला गटाराची ड्रेनेजची व्यवस्था नाही. ती ड्रेनेजची व्यवस्था पहिल्यांदा करायला पाहिजे. नाही वरून डोंगराचं पाणी असंच तोंडा येणार, दरवर्षी असंच आत्मे जाणार. नाही तर ग्रामपंचायतची कठडा बांधून द्यावं जाणार इथं समोर. सरपंच साहेबांना विनंती आहे, त्यांच्या घरात पाणी जाते ना, समोर ग्रामपंचायतने कठडा बांधून द्यावा, पाणी डायव्हर्ट करून द्यावा. हीच मी आता यांच्या वतीने विनंती करतो. आणि ज्यांचं काही नुकसान झालंय, भाऊजींचं सिमेंटचं नुकसान झालंय, त्यांचं साखरेचं किंवा मोबाईलचं नुकसान झालंय, ती ग्रामपंचायतने पूर्ण त्याचा सर्वे करून आणि हे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढी इच्छा आहे. बाकी मला काय व्हिडिओ बनवून प्रसारित व्हायची